या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईचं काय झालं. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच लोकांनी छावा पिक्चर बघितल्यानंतर त्यांना हा प्रश्न पडला असेल की छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाचं काय झालं. 20 फेब्रुवारी 1707 महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस. याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रात 89व्या वर्षी मृत्यू झाला. तब्बल 25 वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छाती झुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला. पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही. औरंग्या दख्खनेत उतरला तोच स्वराज्य गिळंकृत करायला. पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवू अशा भ्रमात असलेल्या औरंग्यास गलित गात्र व्हावे लागले. ठार अपयशाची भळबळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले. कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले. पण मुघलांच्या अक्राळ विक्राळ शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले. मुघल बादशाह म्हणून औरंग्याची एकूण कारकीर्द जवळपास 50 वर्षाची. त्यातील शेवटची 25 वर्ष तो प्रचंड सैन्यासह दख्खनेमध्ये होता. या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले. 1682 ते 89 छत्रपती संभाजीराजे आणि 1689 ते 1700 छत्रपती राजरामराजे, संताजी, धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात 1700 ते 1707 महाराणी ताराबाई यांनी औरंग्याच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखून धरले. शिवाजी राजांच्या जन्माच्याही 140 वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले. मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले. स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंग्याची इच्छा होती. हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले. कारण आपल्या लोकांना जितकं सोमवारचं महत्त्व असतं तितकंच त्यांना शुक्रवारचं महत्त्व असतं. 20 फेब्रुवारी 1707 रोजी शुक्रवारी हा 6वा मुघल बादशाह नगर जिल्ह्यातील भिंगार ह्या गावी मरण पावला. मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलदाबादला त्याचा धर्मगुरू शेख झैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आला. ह्या कबरीसाठी औरंगजेबानेच हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यापासून मिळालेले 14 रुपये 12 आणे वापरण्यात आले. ठार अपयशाची भळबळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले. औरंग्या मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला. त्याच्या उरलेल्या 3 मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले. इथूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. रक्तमांसाचं शिंपण करून मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांना त्रिवार मुजरा. औरंगजेब बादशहाने अतिशय क्रौर्याने छत्रपती शंभूराजांची हत्या केली. पण मराठ्यांचा लढा थांबला नाही. छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला. औरंगजेबाविरुद्ध बंड केलेला त्याचा मुलगा अकबर याचा इराणमध्ये मृत्यू झाला. या आनंदाच्या बातमीची औरंगजेब अनेक वर्ष वाट पाहत होता. पण त्याने आपल्याला अपार दुःख झाल्याचे सोंग आणले. तो म्हणाला, अरे रे, परदेशात माझ्या मुलाचा मृत्यू व्हावा. त्याने बापाचा सल्ला मानला नाही. तो मुसलमानी आचार विचारांप्रमाणेच वागला नाही म्हणून अल्लाहाने त्याला ही शिक्षा केली. औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेच्या अखेरीस त्यांची प्रचंड दुर्दशा झाली. दक्षिणेत इसवी सन 1702 ते 1704 पर्यंत पाऊस पडलाच नाही. त्यात प्लेगच्या रोगाने थैमान घातले. यामुळे 2 वर्षात लाखो लोक मरण पावले. केव्हा केव्हा लष्करी अधिकारी भुकेने व्याकुळ होऊन स्वतः पीठ घेऊन कोणाच्या तरी घरी जात व 2 रुपये मजुरी देऊन भाकरी भाजून घेत असत. नोकरा चाकरांना झाडाला पाला यायला मिळायला तरी भाग्य होतं. पण यामुळे औरंगजेबाच्या अंतःकरणाला कधीही पाझर फुटलाच नाही. एखाद वेळी पुष्कळ माणसे मेली की तो म्हणत असे असा संहार होतो तेव्हाच तैमूरसारखी कीर्ती प्राप्त होते. औरंगजेबाने आपल्या कैदेत असलेल्या शंभूपुत्र शाहूचे धर्मांतर करून त्याला मुसलमान करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराणी येसूबाईंनी औरंगजेबाचा हा डाव यशस्वी होऊच दिला नाही. औरंगजेबाची छावणी म्हणजे अतिशय गलिच्छ आणि घाणेरडी जागा होती.
तेथे रोज मरण पावणाऱ्या माणसांची आणि जनावरांची संख्या पाहिली तर ही छावणी नव्हे तर परमेश्वराचा प्रकोप आहे असे वाटावे. 20 फेब्रुवारी 1707 आपला मृत्यू जवळ आल्याचे औरंगजेबाला कळून चुकले. मृत्यूच्या काही क्षणापूर्वी तो म्हणाला, मुसलमान धर्माचे जे शत्रू आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी हर प्रकारे झटलो. एवढे तरी जग माझ्याबद्दल म्हणू शकेल. यामुळे मी आता सुखाने मरत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगरजवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. औरंगजेब मरण पावला त्या दिवशी प्रचंड वावटळ उठली. छावणीतले सगळे तंबू उखडून पडले. अनेक लोक धुळीने गुदमरून मेले. झाडे उन्मळून पडली. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही वावटळ चालूच होती. औरंगजेबाच्या मृतदेहाकडे पाहत त्याची मुलगी पातशाह बेगम जिनत उन्निसा म्हणाली, मुगलिया तख्त के लिए अपने अपने भाइयों को मार डाला, अपने वालिद शाहजहां को कैद किया, लाशों पे लाशें गिराई, साहू जी को सालों तक कैद किया, अपने ज़मीन तो बहुत जीते अब्बा हुजूर, लेकिन आप लोगों के दिल जीतना भूल गए. आप ये भूल गए अब्बा हुजूर, मरते वक्त सल्तनत नहीं नेकी साथ आती है. खुलदाबाद येथील औलिया शेख जैनुद्दीन याच्या कबरीजवळ एका बंदिस्त जागेत औरंगजेबाला दफन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला मातीत घालायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला. आमचा इतिहास पराजयाचा नव्हे तर अनवरत संघर्षाचा आहे हेच मराठ्यांनी दाखवून दिले. जिहादच्या वादळाला थोपवून मराठ्यांनी हिंदुत्वाचे रक्षण केले. त्या इतिहासाचे स्मरण आमच्या भावी पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. जोवर हा इतिहास आमच्या स्मरणात राहील तोवर कितीही औरंगजेब आले तरी त्यांना मातीत घालण्याची उर्मी आमच्यात शिल्लक राहील. इथं लेखक आपलं मनोगत व्यक्त करताय की जाता जाता एक आठवण सांगतो. क्रूरकर्म औरंगजेबा